हॅलो गायज अँड आपण आवरून तयार झालेलो आहोत. हाच आपला लोक असणारा आदियोगी टूरसोबत आपण मनाली ट्रिप करतो आहे आणि त्यासोबत आपलं हे हॉटेलच्या रात्री तुम्हाला नीट दिसलं नसेल पण खूप मस्त वाटलं खरंच. पाल हॉटेल आहे शिमलामध्ये आल्यानंतर आणि इथं फूड खरंच अमेझिंग होतं. त्यांनी खूप सर्व्हिस छान दिली आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा उमेश आंघोळीला साबण नव्हता, आपण कशाने आंघोळ केली? शॅम्पूने. आणि देन आता ब्रेकफास्ट करतो आपण. ब्रेकफास्ट करून आपण निघणार आहे कुफरीला. कुफरीमध्ये बघण्यासारखे 2-3 पॉईंट आहेत, सो ते बघून झाल्यानंतर आहे ना सर, हे आपले ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर सर हाय, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग म्हणतात. आणि तर बघूया मग पुढचा प्रवास कसा होता. चलो भेटू. नाश्ता करायला थांबलोय आणि या ठिकाणी पुरी भाजी सँडविच आणि बघू आता टेस्ट आहे का नाही माहीत नाही, खाल्ल्यावर सांगतो तुम्हाला. लय मस्त झाला आहे. हे आमचे मुकदम ह्यांच्यामुळे सगळं चांगलं व्हायला लागलं. आदियोगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स खरंच खूप भारी आहे. ह्यांचं प्रमोशन करतो, थोडाफार डिस्काउंट दिला तर दिला पुढच्या ट्रिपला, बघू. होय सर, देताल ना? नक्की नक्की. आधी सगळे उतरायला लागलो. तुम्ही विचार करत असाल का असं उतरायला लागलो, तर एवढी स्टीप चढ आहे ही की गाडीला सुद्धा रिव्हर्स न घालावं लागतं. आणि ती वरनं गाडी यायला लागली आमची, दिसते का गाडी? दिसते का? चला गाडीत बसल्यावर बोलू आता. एवढं मोठी चढाई आहे इथं, गाडी पूर्णतः म्हणजे रिव्हर्सने जाणावं लागते. आणि आता ते यायला लागलेत खाली आणि जाताना पण आपण असं सर्व स्ट्रेटनी गेलतो, बट तिथं परत रिव्हर्सनीच वरती घालावं लागते. पूर्ण तिथे हॉटेल आहे एकदम वरती, सो त्यामुळं बघू शकता असं वरती एकदम. मी गाडीत आम्ही चाललो कुर्फी विलेजला. कुर्फी विलेज इथं बघण्यासारखं पॉईंट आहे 2-3 आणि महत्त्वाचा मुद्दा तिथं काहीतरी आर्टिफिशियल बर्फ आहे असं काय तर आम्हाला सरने सांगितलं आहे. घोड्यावरती बसून जायला लागतं वाटतं, काहीतरी केलं आहे, पण तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. जाऊन बघू. चला तर मग भेटू तिथे गेल्यावर. इथं जरा आता आलोय, इथं थांबलो होतो. बर्फ लांब लांब दिसायला आहे, त्यासोबत इथं बी बर्फ दिसायला आहे. एवढा बर्फ पडलाय. ऋषी सर ते याकला बघून तुमच्या आठवण यायला लागले. सॉरी अमेय सर, सेम दिसता तुम्ही राव, सेम दिसता. चुलत आत्याच्या मावस भाव ना, भावकीतले जे माझे अनफेवरेट नातेवाईक आहेत ते लोक आहेत. पण आलोय इथं. टेम्परेचर अराउंड थोडंसं 3-4 डिग्री समथिंग आहे. एवढे थंडी वाजायला आणला. आम्ही पंढरपूरकर हे बघा. विषय आपल्याला थंडी पिंडी आहे. मॅडम खरं थंडी वाजते, खूप थंडी आहे. कसं आहे वर्षी कदा वाघ हॉट आहे हॉट. खरं सांगतो, जिथं एवढी थंडी, जेवढे लोक म्हणतात ना की एवढी थंडी आहे, एवढी थंडी, एवढी नाही आहे. हां थंडी वाजते असं नाही की नाही वाजत, पण एक नॉर्मल आहे. पंढरपूरचं जर तुम्ही असाल ना तर तुम्हाला ही थंडी काहीच करणार नाही. अशा रीतीने आपण कुफरीला पोचलेलो आहे. थोडा थोडा बर्फ दिसायला लागला आहे बरं का, असा काय लय बर्फ नाही आहे अजून. तर आता थोडं जॅकेट घालून घेतलं म्हटलं, कारण सरांनी सांगितलं की थंडी जरी वाजत नसली तरी तुमच्या शरीराला त्रास होऊ शकतो त्याचा. म्हटलं सरांचं थोडं ऐकायला पाहिजे, मग आता जॅकेट घातलं. थंडी अशी काही लय नाही. चाललो आहे वरती. कुफरीला आता ॲक्टिव्हिटीज आहेत ॲक्च्युली इथं, आणि इथं बर्फ पण होता थोडाफार वरती तसला ते ग्राउंडवरती. बट तिथं जायला घोड्यावर बसून 500 रुपये, आणि तिथं जाऊन बर्फ पण कमी असं समजलं. म्हटलं 500 रुपये घालवायला नको, 500 रुपयाची किंमत जास्त. इथं बर्फ पण विकत आणून टाकलं, आर्टिफिशियल बर्फ. तो असं नाही की पडलेला वगैरे वगैरे. चला बघू ॲक्टिव्हिटीज काय काय करायला मिळतात. तर आता काय झालं आहे इथं, मधल्याच एका स्पॉटला आपण थांबलेलो आहे. आणि भाषेमध्ये बदल तुम्ही बघू शकता. कोल्हापूरची पोरं भेटल्यामुळे माझी भाषा तशी झाली होती, पण मी बदलतो आता. तर मला हे सांगायला आवडेल की इथं आम्ही फोटोज काढतोय. लोकेशन भारी आहेत. कुर्फीमध्ये आता आम्ही बघायला जाणार ते म्हणजे पार्क काहीतरी आहे, नॅशनल पार्क. अदरवाईज ॲक्टिव्हिटीज पण आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज वगैरे आपण करणारच आहोत. सगळे ब्लॉगर बघा आता. काय विषय, काहीच विषय नाही आहे. ह्यांच्यामुळेच माझ्या भाषेवरती परिणाम होतो. आणि आपल्या ब्लॉगरची भाषा तुम्हाला माहिती आहे, एकदम सुशिक्षित बोलतो आपण ब्लॉगमध्ये. सो जर कालच्या वगैरे ब्लॉगमध्ये तुम्हाला वाटलं असेल तर आय वुड लाईक टू चेंज. तो बरं इथं कॅमेरा चालू आहे, हे माझा ब्लॉग चालू आहे. तो बरं. आणि व्हेज मध्ये एकापेक्षा एक जबरदस्त थाळ्या चालू झाल्यात. होय सर, तुम्ही असं आरडालाय माणसात बसून, कसं वाटतंय तुम्हाला? काही नाही, पैसा मिळता है बहुत ज्यादा. सगळ्यांना इथं ब्लॉग करायचं आहे. आता ऋषिदानी कॅमेरा कुठे ठेवलाय बघू, एवढ्या दूर कॅमेरा ठेवलाय. इथे ऋषिद आहेत. मागं बघ एकदा, काय करलायस रे? कशाला थांबलोय आपण अमृता? का थांबलोय? मॅगी खायला. मॅगीची किंमत किती माहिती आहे? 250 रुपये एक प्लेट. ओ माय गॉड. मॅगी 250 रुपयाला. काय म्हणणार तुमचं?
250 रुपयाला मॅगी एक प्लेट. एवढ्यात किती चिकन थाळी आहे तिथे? मला काय बोलायचं. आता मॅगी तर घेतल्या, पैसे जास्त दिलेत त्यामुळे कशी जर असली तरी चांगली जाय म्हणा लागते. चांगलीच आहे तसं बोल. चांगलीच चांगल्या आहे जेवणाला काल वाईट म्हणला आणि आज मॅगीला. तर आता आम्ही आलोय झू मध्ये आणि या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे ना की सोबत ह्यांच्या वाघ आलाय स्वतः मी, तरी ह्यांना अजून इथं प्राणी बघायचे. तर इथं काय लय भारी प्राणी नाहीत, लाईक चित्ता वगैरे असं असे प्राणी आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की इथं येऊन झू बघणं काय माहिती ह्यांना कसं काय सुचलं. जाऊ दे असं चालायचंच. झूच्यामध्ये तर आलोय, काही प्राणी दिसत आहेत बघण्यासारखे नाही आहेत असे काय. कुठं तर ते एकदा ताहार म्हणून आपल्याकडे जसं बोकड असतं ना तसं इथं ताहार म्हणून एक प्राणी आहे, तो एक बघितला. आणि त्यानंतर बर्फ वगैरे आहे बघायला बरोबर, असं तुम्ही बघू शकता खाली आहे. इथे बर्फ भरपूर पडलेला आहे. वर का दाखव, कुठे आहे तो? कुठे आहे? हा, इथे आहे बघा बघा सर. हे हरिण आहे, हरिण टाईप. हां आणि तुम्हाला मला आता अजून एक प्राणी दाखवायचा. हा प्राणी ओळखा कुठला आहे? हा प्राणी, हा प्राणी कमेंट मध्ये सांगा ना की हा प्राणी कोण आहे. हा प्राणी हा नीचे फेकतो नीचे. हवाय सलमान खानचं नाव काढल्यावर पळालाय. अय सलमान खान थांब थांब थांब, आला सलमान खान थांब. आता एका रेस्टॉरंटमध्ये येऊन बसलो जे झूला लागूनच आहे आणि तिथं येऊन आता आपण फूड ऑर्डर करणार आहे. इकडलं फूड तसं दिल्लीपेक्षा बरं आहे म्हणावं लागेल, टेस्ट आहे इथल्या फूडला आणि नवीन नवीन ट्राय पण करायला भेटतं. सो आणि आपण सारखं येत ना, सो ट्राय करायला पाहिजे. कुफ्री ग्रीन्स कॅफेला आम्ही आलोय. आता आपण झूमधून बाहेर येत होता, एंट्रीला वरती आला ना तुम्ही एक फ्लोर ते हे वर्मा सर आहेत आणि यांनी अक्षरशः जेवण खूपच मस्त आहे खरं. लिटरली आम्ही सगळं ट्राय केलं, फक्त आम्हाला मंचुरियन थोडेसे हे वाटले तर त्यांनी ते लगेचच आम्हाला लाईक कॅन्सल केले वगैरे. आणि खरंच जेवण खूप मस्त आहे. मस्ट विजिट कुफ्री ग्रीन, राईट? कॅफे कुफ्री ग्रीन मस्त एकदम ॲम्बियन्स पण आहे आणि फूड पण एकदम क्वालिटी आहे. नक्की विजिट करा. आता आलो इथं आणि इथं लगेचच आपण ॲक्टिव्हिटीज करणार आहे. बंजी जम्पिंग, झिप लाईन वगैरे अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. तर चला आता ब्लॉगसाठी का होईना मला करावं लागणारच आहे, कारण मला उंचीपासून माझी लय फाटते. पण आता कसं ब्लॉगसाठी कंटेंट पाहिजे, ब्लॉग केले क्या क्या करणार पडतं. तर आता झिपलाईन करायला ठरवलेलं आहे आता. पण काय म्हणा इथले थंडीमध्ये काय झालं, मी कसला गोरा दिसालो मलाच विश्वास बसत नाही. तर आम्ही झिपलाईन आता हे केलेले आहे, आम्हाला हे टॅग दिलेले आहेत आणि 500 रुपये दिले आहेत 200 मीटरच्या झिपलाईनसाठी. म्हणजे तब्बल 2.5 रुपये 1 मीटरसाठी दिले आहेत आम्ही. आणि जर चुकून मज्जा नाही आली किंवा व्हिडिओ चांगला नाही आला तरी पैसे फुकट आहेत सगळे, काय उपयोग नाही आता. होय पूजा मॅडम? होय होय. लेकिन डर के आगे जीत है. डर कोणाला वाटतं? झिपलाईन्स काय मरत नाही एवढं तर माहिती आहे आम्हाला बी. असल्या ऍक्टिव्हिटी काय घेतल्या माहिती आहे का? ते वरडालेत कसले बा. 12 चालू आहे त्यामुळे थंडी वाजते थोडीशी. आणि महत्वाचं काय इथं आता झिपलाईन असेल व्ह्यू साईडला भारी आहे, पण असं नाही की व्ह्यूज म्हणजे खाली भारी आहे. खाली बघा हे असं, सो साईडचा व्ह्यू तोच घ्यायला जमणार आहे. आणि दुसरा मुद्दा की एवढी लांब नाही आहे, 200 मीटरच्या आसपास काहीतरी आहे म्हणे. आणि मला वाटलं होतं की लय मोठी असं खाली दरी फिरी असेल, पण नाही आहे. त्यांचा इथे फोटोशूट चालू आहे. लाज की जेवायला किती फोटो काढणार आहेस? चला करूया चालू आपलं कर द्या. बाहेर कसं निघणार नाही करत. मस्त आहे बाप. बस नीचे आ जाओ. गांड फट गई पता नहीं किसी को. हा असा एक्सपिरियन्स भारी होता, पण लय फटते बेकार शेवटला आल्यावर. मस्त. आता बाकीची आपली माणसं यायला लागल्यात, एक एक घेऊ थोडी त्यांना. बघू शकताय इकडं बर्फ पडलेला आहे बरं का रस्त्या साईडला. ते असा बर्फ बघायला मिळतोय. बर्फ 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 झालं बघितला बर्फ, आपली मनाली ट्रिप संपली. उमेश झाला बघितला बर्फ, मनाली ट्रिप संपली आता वापस. एवढं बघावं ह्यात काय आहे दुसरं. हाय बरं वाटतं जरा बर्फात, थंड थंड आहे. त्यात मी गोरा दिसायला लागलोय. गाईस शिमल्यामध्ये आता मॉल रोडला आपण चाललेलो आहे. ॲक्च्युली थोडा प्रवास करून मला झोप लागले होते. सो आता मॉल रोडला गर्दी एवढी बेकार आहे लिफ्टसाठी, लिफ्टने वरती जावं लागतं. आता ही गर्दी पार करून आपला वरती जायचं आहे. सो लेट्स गो. आता आपण वरती आलेलो लिफ्टने आणि इथं लाईक शॉपिंगसाठी बरीचशी दुकानं आहेत बघू शकतो आपण, भरपूर अशी. सगळेजण शॉपिंगला आता गेले. आपला डॉट 8:30ला परतच लिफ्ट जोडायला सांगितलं सरांनी. सो इथे थोडी थंडी वाढलेली आता, मी म्हणू शकतो की थंडी आहे. किती कमाई होते म्हणजे आता त्यातून तुमची? डेली 10-20 तरी बी तुम्ही असं आमच्यासोबत येड्याने फिरायला लागलाय. काय धंदा बघा सर, धंदा बघा.
चला कॉफी वगैरे काहीतरी घेऊ, थोडंसं झोप लागलेले. सो कॉफी घेऊन नंतर जाऊ आपल्या पुढं शॉपिंगला. शॉपिंग तसं घंटा काय करणार नाही, ते सगळं ओव्हर रेटेड आहे. सगळ्याच्या प्राइसेस जास्त आहेत. फक्त तू आता आणलो इथं म्हणून बघून जायचं एवढं खरं सांगतो. शिमला अजिबात आवडलेलं नाही. गेलो ना आमचं सर जे आता सांगायला वर बघायला पॉईंट होतो म्हणून. आम्हाला वाटलं इथं काहीच नाही, आम्ही उगाच शिव्या घातल्या शिमल्याला. ब्लॉग मध्ये सर मी मला लय वाईट बोलले. वर काय बघितलं तुम्ही? खूप छान आहे वातावरण, निर्मिती खूप छान आहे. तुम्ही असं करा आगान बघायला माझ्याकडं डोळं गरम झालं वर जातं एवढं भारी आहे? तेवढं. आणि अटल सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं असेल तर अटल बिहारी वाजपेयी यांचा वरती पुतळा आहे. अरे वा. त्याबरोबर एक चर्च आहे आणि एक हनुमानाचं मोठीच्या मोठी 109 फुटी मूर्ती आहे. 109 जी त्या चर्चच्या जवळनं दिसते. वाईट वाटलं सर, आम्ही कावर आलो. चर्चच्या जवळनं दिसते. ते तुम्हाला ऐका पूर्ण ऐका. ते जर तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर कोल्हापूर कृषीला सबस्क्राईब करा आणि तिथे जाऊन तुम्ही तो ब्लॉग बघू शकता. मी ह्याला बीप टाकून देतो. आम्ही तुम्ही काय काय बघितलं ना ते सांगू नका. जे बघितलं सेन्सर्ड गोष्टी बघितल्यात थोड्याशा. ओके. आणि फार ते गाणं आठवलं मला, हा यहाँ कदम कदम पर लाखो हसीना आहे. मिस केला. आम्ही जेवाय बसलेलो आहे. जेवण झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात थोडा भात डाळ राहिले. थंडी पडते फळासारखी. पहिले माझं सॉरी नाही माझं सॉरी, पण बाई माझं पोट लय खराब आहे आणि माझं असं ते सगळं कनेक्टेड आहे. पण खरंच पांढरं फुल शांततेचं प्रतीक आहे. आपण दोघं पण शांत राहू कारण आपली तब्येत खराब. मी इकडे बसलेली. उमू काय वाटतं तुला? कुठे येऊ? बरं चांगलं वाटतं. सगळं डोळ्यात. ह्याच्यासारखी पोच देतो की मी चाचा नेहरू सारखी. बाय. सपला ब्लॉग जावा की.